नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर. हिंदवालाच्या बातमीपत्रात स्वागत. बातम्या शिक्षण संदर्भातील. लोहा तालुक्यातील किरोडा येथील दिलीप वाघमारे यांचे अत्यंत गरीब कुटुंब. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वाघमारे दाम्पत्य कंधार शहरातील रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला विकत असतात. याच भाजीपाला विकणाऱ्या कुटुंबातील प्राजक्ता दिलीप वाघमारे या मुलीने जिद्द, मेहनत आणि चिकाटीने शिक्षणाच्या जोरावर नीट परीक्षेत यशस्वी होऊन पहिल्याच यादीत MBBS ला पात्र ठरली आहे. प्राजक्ता वाघमारे हिच्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. पैशाशिवाय शिक्षण नाही अशीच मानसिकता पालक वर्गाची तयार झाली आहे. गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना क्लासेस लावण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना केवळ शाळेवरच समाधान मानावे लागत आहे. गरिबाच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहू नये असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. एखादे महागडे क्लासेसमध्ये शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते हा विद्यार्थ्यांचा व पालकांचा भास आहे. अंगातच जिद्द, मेहनत आणि चिकाटी असली की यश आपोआप आपल्या पायापाशी येते. असेच यश एका गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीने मिळवलेले आहे. लोहा तालुक्यातील किरोडा या गावातील दिलीप वाघमारे हे दाम्पत्य, हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यावर भाजीपाला विकत असतात. घरची परिस्थिती हालाकीची असूनही आपली मुलगी शिकली पाहिजे या उद्देशाने ते मेहनत करतात. आपल्या आई वडिलांचे कष्ट पाहून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द, मेहनत आणि चिकाटीने अभ्यास करून नीट परीक्षेत 720 पैकी 437 गुण प्राप्त करून यशस्वी झाली आहे. तिचा MBBS साठी शासनाच्या कोठ्यातून नंदुरबार येथे प्रथम यादीत निवड झाली आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. माझ्या मम्मी पप्पांना त्यांनी मला भाजीपाला विकून शिकवलेला आहे. 2-3 वर्ष क्लास लावले, चांगल्या ठिकाणी ठेवून मला सगळी फॅसिलिटी प्रोव्हाइड केली. सगळे श्रेय मी माझ्या मम्मी पप्पांना देते. कंधार तहसीलचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांना ही माहिती कळताच त्यांनी विद्यार्थिनी व तिच्या आई वडिलांना तहसील कार्यालयात बोलावून त्यांचा यथोचित सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राजक्ता दिलीप वाघमारे या ठिकाणी आहे. या मुलीचा नीटचा स्कोर हा 440 असून तिचा ऑल ओव्हर इंडियाचा रँक 1,42,000 आहे. आणि मला मनस्वी आनंद झाला की तिचा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार या ठिकाणी आज नंबर लागलेला आहे. या ठिकाणी तिचे आई वडील पण सोबत आहेत. आपण बघताय दिलीप वाघमारे आणि त्यांच्या जे काही पत्नी आहेत ते तहसीलच्या गेटवर या ठिकाणी भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. म्हणजे शिक्षणाच्या किंवा स्पर्धेच्या युगामध्ये किती मुलगा प्रयत्न करतो, किती चिकाटीनं अभ्यास करतो त्याच्यावर यश अवलंबून आहे. आपल्याला माहित आहे की आज बऱ्याच प्रकारच्या फॅसिलिटीज आपल्याला आहेत, मात्र खरं यश हे मुलीनं या ठिकाणी संपादन केलेलं आहे. गरिबीतून पुढे जाण्यासाठी पैसा महत्वाचा नाही तर स्वतःची जिद्द, चिकाटी आणि मेहनत ही महत्वाचे हे प्राजक्तानं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. मी प्राजक्ताचे आई वडील असतील किंवा तिचं या ठिकाणी मनपूर्वक तालुका प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपल्या ग्रामीण भागातील, कंधार तालुक्यातील, लोहा तालुक्यातील कुठलेही ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की तुम्ही मेहनत करा, जिद्द ठेवा, यश आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी मिळणार आहे. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.